तर आज आपण विड्याच्या पानांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. विड्याचं पान, ज्याला आपण बिटर लीव्ज किंवा नागवेल असंही म्हणतो, तर विड्याच्या पानांचा उपयोग फक्त पूजेसाठी वापर इतका मर्यादित नाहीये. त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत, जसे की थायमिन, ॲस्कॉर्बिक ॲसिड, व्हिटॅमिन सी आणि सगळ्यात जास्त प्रमाणात कॅल्शियमचा स्रोत आहे. डायबिटीज पेशंटसाठी विड्याचं पान खूप उपयुक्त आहे. विड्याचं पान आपण रोज किमान एक तरी खाल्लं पाहिजे. नॉर्मल पान, झाडावर तोडून खाल्लेलं पान, त्याच्यामध्ये कॅल्शियमचा स्रोत भरपूर प्रमाणात आहे. कमीत कमी आपण 2 महिने तरी खाल्ले पाहिजे. दुसरं असे की जे आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असेल, वास येत असेल, तर विड्याच्या पानांचा 10 ते 12 विड्याची पानं आपण घ्यायची आहेत. पाण्यामध्ये ती उकळवत ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध टाकून ते पाणी आपण प्यायचं आहे. असं रोज केल्याने कमीत कमी 15 दिवस जरी केले तरी आपल्या तोंडातले बरेचसे समस्या दूर होण्यास मदत होते. तर ही आपली नागवेलाची माहिती कशी वाटली ते मला तुम्ही थोडक्यात सांगा. थँक्यू.